नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी कुलकर्णी. श्री राधा मोती क्रिएशन्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी ओम बनवायला शिकवणार आहे. तर त्यासाठी आपण काय काय साहित्य लागतं ते आधी बघूया. मी इथे घेतले आहेत 5 नंबरचे लाल मोती, 5 नंबरचे पिवळे मोती, 5 नंबरचे पांढरे मोती, 5 नंबरचा तंगूस आणि कात्री आणि सुईमध्ये तंगूस ओवून घेतला आहे आणि त्याच्या एका टोकाला गाठ मारून घेतली आहे. तर आता आपण सुरू करूया. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत 2 पिवळे मोती, 2 पांढरे मोती घेऊन त्यांचा एक चौकोन करायचा आहे. सगळ्यात पहिल्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. असा त्यांचा एक चौकोन पूर्ण झाला. आता पुढच्या पिवळा मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि 1 पिवळा मोती. असे मोती घेऊन ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्याच विरुद्ध दिशेने सुई ओवून घेऊन दुसरा चौकोन पूर्ण करायचा आहे. असे आपल्याला एकूण 11 चौकोन बनवून घ्यायचे आहेत. पुढच्या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. तर इथे आपल्याला लागेल सगळ्यात आधी 1 पिवळा मोती आणि 2 पांढरे मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे. त्याच्या पुढचा पिवळा मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती अशी सुई ओवून घेतली आहे. इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि 1 पिवळा मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे. पुढच्या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे. इथे आपल्याला लागेल आता 1 पिवळा मोती, 2 पांढरे मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची. पुढचा पिवळा मोती आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती अशी सुई आपण ओवून घेतली. दोरा चांगला घट्ट ओढून घ्यायचा. इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि 1 पिवळा मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे. पुढच्या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला लागेल 1 पिवळा मोती आणि 2 पांढरे मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने ओवून घेऊन पुढचा पिवळा मोती आणि 1 पांढरा मोती सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि 1 पिवळा मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे. पुढच्या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. तर इथे आपले 1 2 3 4 5 6 7 8 चौकोन तयार झाले आहेत. 9वा चौकोन आपण आता करत आहोत. त्यासाठी 1 पिवळा मोती आणि 2 पांढरे मोती घेतले आहेत आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घेऊन पुढचा पिवळा मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती
तर 10वा चौकोन करण्यासाठी 2 पांढरे मोती, 1 पिवळा मोती घेऊन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि पुढच्या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 11वा चौकोन, शेवटचा 11वा चौकोन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 पिवळे मोती आणि 1 पांढरा मोती. आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली. आणि त्याच्या पुढच्या दोन्ही पांढऱ्या पिवळ्या मोत्यांमधून सुई काढून घेतली आणि त्याच्या पुढचा पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. तर इथे आपली एक लाईन कंप्लीट झाली आहे. दुसरी लाईन सुरू करण्यासाठी आपण या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि 1 पिवळा मोती. आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती. इथे आपल्याला लागणार आहेत 2च पांढरे मोती आणि या 2 पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. पहिला पांढरा मोती, दुसरा पांढरा मोती, परत त्याच्या पुढचा 1 2 आणि 3 तिसरा पांढरा मोती अशी सुई ओवून घेतली. इथे आपल्याला लागणार आहेत परत 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घेतली. आणि पुढच्या या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. इथे आपल्याला लागणार आहेत आता 2 लाल मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. पहिला, दुसरा. आणि पुढच्या दोन्ही लाल मोत्यातून सुई ओवून घेतली आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती. ते इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या लाल मोत्यातून सुई ओवून घेतली. पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या परत पुढचा अजून 1 पांढरा मोती. इथे लागणार आहेत परत 2 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या परत पुढचा 1 2 आणि तिसरा पांढरा मोती. इथे आपल्याला लागणार आहे 1 पांढरा मोती आणि 1 लाल मोती. आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा अजून 1 पांढरा मोती. तर इथे आपण घ्यायचे आहे 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. पहिला, दुसरा आणि परत त्याच्या पुढचं 1
2 3 पांढरे मोती. इथे आपल्याला लागणार आहेत परत 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पहिला, दुसरा आणि परत त्याच्या पुढचा तिसरा पांढरा मोती. परत इथे आपल्याला लागणार आहेत 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. आता पुढच्या 1 2 आणि तिन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. आता इथे आपल्याला लागणार आहे 1 पिवळा मोती आणि 1 पांढरा मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. आता इथे आपला दुसरी लाईन कंप्लीट होते. पिवळा मोती आणि परत 1 पांढरा मोती अशी सुई ओवून घेऊन आपण ही दुसरी लाईन कंप्लीट केली. आता तिसऱ्या लाईनसाठी आपण या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. आता इथे आपल्याला लागतील 2 पांढरे मोती, 1 पिवळा मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आहे. पुढचा पांढरा मोती. आता इथे आपल्याला लागतील 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. 1 आणि 2 आणि परत पुढचे पांढरे मोती 1 2 आणि 3 पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. आता इथे आपल्याला लागणार आहे परत 2 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. परत पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा अजून 1 पांढरा मोती, याच्यातून सुई आपण ओवून घेतली. आता इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पुढचा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे माझा धागा संपतो आहे तर मी आता इथे गाठ मारून घेते. इथे छान पक्क्या 1-2 गाठी मारून घ्यायच्या आणि धागा 1-2 मोती ओवून घ्यायचा म्हणजे तो गाठ पक्की बसते आणि 1-2 मोत्यांमधून ओवून घेऊनच धागा कट करायचा. आता इथे सगळ्या पुढच्या लाल मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. पहिला, दुसरा आणि तिसरा लाल मोती. इथे घ्यायचे आहेत 2 पांढरे मोती आणि या दोन्ही लाल मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. पुढचा पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची.
इथे परत लागणार आहेत 2 लाल मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पहिला, दुसरा आणि त्याच्या पुढचा पांढरे मोती. 1, 2 आणि 3 पांढरे मोती. इथे आपल्याला लागणार आहे परत 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. पुढचा अजून एक पांढरा मोती. अशी आपण सुई ओवून घेतली. आता इथे आपल्याला लागणार आहे 1 पांढरा मोती आणि 1 लाल मोती आणि या लाल मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा अजून एक पांढरा मोती आणि लाल मोती आणि परत पुढचा पांढरा मोती. अशी सुई ओवून घेतली. इथे आपल्याला लागेल आता 1 पांढरा मोती आणि 1 लाल मोती आणि या लाल मोत्यातून त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. त्याच्या पुढचा पांढरा मोती. तर इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा अजून एक, दुसरा, तिसरा पांढरा मोती. अशी सुई आपण ओवून घेतली. आता इथे आपल्याला लागेल 1 पिवळा मोती, 1 पांढरा मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पुढचा पिवळा मोती आणि पांढरा मोती. अशी आपली आता इथले तिसरी लाईन कंप्लीट झाली. चौथ्या लाईनसाठी आपण या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. आता इथे आपल्याला लागणार आहेत 2 पांढरे मोती आणि 1 पिवळा मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने ओवून घेऊन पुढचा पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. दोरा चांगला कट ओढून द्यायचा आहे. इथे आपल्याला लागणार आहे 1 पांढरा मोती आणि 1 लाल मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा अजून एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचे दोन्ही लाल मोती. हे आपल्याला लागणार आहे 1 पांढरा मोती आणि 1 लाल मोती आणि या दोन्ही लाल मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची आहे आणि पुढचा पांढरा मोती. इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची.
पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचे दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. इथे आपल्याला लागणार आहेत 2 लाल मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. पुढचा लाल मोती याच्यातून सुई ओवून घेते. त्यानंतर इथे सगळ्यात आधी एक लाल मोती आणि एक पांढरा मोती असे ओवून घेऊन या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पुढचे दोन्ही लाल मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतली आणि पुढचे दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतली. इथे लागणार आहेत 2 पांढरे मोती आणि दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घेतली आणि पुढचा अजून एका पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचे दोन्ही लाल मोती आणि एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे 2 पांढरे मोती घेऊन या लाल मोत्यातून पुढच्या पांढऱ्या मोत्यातून त्याच्या अजून एका पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. इथे लागणार आहेत 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतली. पुढचा एक पांढरा मोती, त्याच्या पुढचा दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. इथे लावणार आहे एक पिवळा मोती, एक पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा एक पिवळा मोती आणि अजून एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपली चौथी लाईन कंप्लीट झाली आहे. 5व्या लाईनसाठी पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आणि इथे आपण घेणार आहोत 2 पांढरे मोती आणि एक पिवळा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. त्याच्या पुढचा पांढरा मोती, याच्यातून सुई बाहेर काढून घेतली. पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर इथे लागणार आहे एक पांढरा मोती आणि एक लाल मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा अजून एक पांढरा मोती आणि लाल मोती आणि पुढचा पांढरा मोती याच्यातून सुई बाहेर काढून घेतली. आता इथे लावणार आहे एक पांढरा मोती, एक लाल मोती आणि या लाल मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती अशी सुई ओवून घेतली. पुढचा पांढरा मोती अशी सुई ओवून घेतली. आता इथे लावणार आहे एक पांढरा मोती, एक लाल मोती आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली.
पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा अजून एक पांढरा मोती आणि पुढचा लाल मोती आणि त्याच्या पुढचा अजून एक पांढरा मोती असे होऊन घेतले. आता इथे लागणार आहेत 2 लाल मोती आणि या लाल मोत्यातून सही होऊन घेतली. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा लाल मोती अशी सही होऊन घेतली. इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या लाल मोत्यातून सही होऊन घेतली. पहिला, दुसरा लाल मोती आणि त्याच्या पुढचा पांढरा मोती, पहिला, दुसरा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा लाल मोती अशी सही होऊन घेतली. इथे आपल्याला आता घ्यायचे आहेत 2 लाल मोती आणि पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा लाल मोती आणि दुसरा लाल मोती अशी सही होऊन द्यायची. तर इथे दोरा संपला आहे, तर मी गाठ मारून घेते. घट्ट गाठी मारून घेऊन 1-2 मोत्यांमधून होऊन घ्यायचं. आणि धागा कट करून घ्यायचा. आता इथे लाल मोत्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि 2 लाल मोती घ्यायचे आणि पांढऱ्या मोत्यातून सुई होऊन घ्यायची आणि असा इथे एक चौकोन पूर्ण करायचा. पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचा अजून एक लाल मोती, सगळ्या लाल मोत्यांमधून सुई होऊन घ्यायची. दुसरा, तिसरा लाल मोती. आता इथे 2 पांढरे मोती घेऊन या दोन्ही लाल मोत्यांमधून सुई होऊन घ्यायची. पुढचा पांढरा मोती सुई होऊन घेतली. असा आता पुढे 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई होऊन घेऊन पुढच्या 1, 2 आणि 3 पांढऱ्या मोत्यांमधून सुई होऊन घेतली. इथे आपल्याला लागणार आहे 1 पिवळा मोती आणि 1 पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यामधून सुई होऊन घ्यायची. त्याच्या पुढचा पिवळा मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती अशी आपण सुई होऊन घेतली. तर इथे आपली 5वी लाईन कंप्लीट झाली. 6व्या लाईनसाठी आपण या पांढऱ्या मोत्यातून बाहेर आलो आहोत. ते आपण सगळ्यात आधी घेणार आहोत 2 पांढरे मोती आणि 1 पिवळा मोती
आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने ओढून घेऊन त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई ओढून घ्यायची. इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओढून घ्यायची. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचे दोन्ही पांढरे मोती आणि सुई ओढून घेतले. तर इथे परत आपल्याला लागतील 2 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओढून घ्यायची. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती. दोरा चांगला घट्ट ओढून घ्यायचा आहे. इथे आपल्याला परत 2 पांढरे मोती आणि या लाल मोत्यातून सुई ओढून घ्यायची. पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचे दोन्ही पांढरे मोती. सुई आपण ओढून घेतली आणि त्याच्या पुढचा एक लाल मोती. आता इथे आपल्याला लागणार आहे एक लाल मोती आणि एक पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओढून घ्यायची. पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचा अजून एक लाल मोती, अशी आपण सुई ओढून घेतली. इथे आपल्याला लागणार आहे एक लाल मोती आणि एक पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओढून घ्यायची. पुढचा लाल मोती आणि त्याच्या पुढचा अजून एक लाल मोती, पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा अजून एक लाल मोती, अशी सुई ओढून घेतली. इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओढून घेतली. पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचा पांढरा मोती, अशी सुई ओढून घेतली. आता इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओढून घेतली. पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा एक लाल मोती, दुसरा लाल मोती, तिसरा लाल मोती, अशी सुई ओढून घेतली. आता इथे लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या दोन्ही लाल मोत्यांमधून सुई ओढून घ्यायची. पहिला, दुसरा लाल मोती आणि इकडचा पांढरा मोती, अशी सुई आपण ओढून घेतली आहे. आता इथे आपल्याला लागेल एक लाल मोती आणि एक पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची.
पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा लाल मोती आणि त्याच्या पुढचे दोन्ही पांढरे मोती. ते घ्यायचं आहे एक पिवळा मोती आणि एक पांढरा मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा पिवळा मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती. आता इथे 6 लाईन कंप्लीट झाल्यानंतर इथे पांढऱ्या मोत्यातून बाहेर आलो, बाहेर सुई काढून घेतली आणि आता इथे 2 पांढरे मोती आणि एकच पिवळा मोती घेऊन पांढऱ्या मोत्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची. पुढचा पांढरा मोती, अशी सुई आपण ओवून घेतली. आता इथे आपल्याला लागणार आहेत 2 पांढरे मोती आणि या लाल मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा 1 2 आणि 3 पांढरे मोती, अशी सुई ओवून घेतली. इथे आपल्याला लागणार आहे 2 लाल मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांवरून सुई ओवून घ्यायची. आणि पुढचा लाल मोती, त्याच्यातून सुई ओवून घेतली. इथे आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या दोन्ही लाल मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पहिला दुसरा लाल मोती आणि परत पुढचे पांढरे मोती, 1 2 आणि 3 पांढरे मोती. अशी आपण सुई ओवून घेतली आहे. आता इथे आपल्याला लागेल 1 लाल मोती आणि 1 पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे. पुढचा पांढरा मोती, सुई ओवून घेतली आणि त्याच्या पुढच्या लाल मोत्यांतून सुई बाहेर काढून घेतली. इथे घ्यायचं आहे 1 लाल मोती आणि 1 पांढरा मोती आणि या दोन्ही लाल मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. त्याच्या पुढचा लाल मोती आणि अजून 1 लाल मोती आणि दोन्ही पांढरे मोती, अशी सुई ओवून घेतली. आता इथे लागणार आहेत 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. त्याच्या पुढचा पांढरा मोती, त्याच्यातून सुई ओवून घेतली. आता इथे आपल्याला लागेल 1 पांढरा मोती आणि 1 लाल मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली.
पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा अजून एक पांढरा मोती आणि परत पुढचा लाल मोती आणि त्याच्या परत पुढचा पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आहे. इथे आपल्याला आता घ्यायचा आहे एक पांढरा मोती आणि एक लाल मोती आणि या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. पुढच्या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊन इथे आपल्याला घ्यायचे आहेत 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. त्याच्या पुढचा पांढरा मोती, जी सुई बाहेर काढून घेतली आहे. पुढच्या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. इथे लागेल आता एक पिवळा मोती आणि एक पांढरा मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घेतली. त्याच्या पुढचा पिवळा मोती, च्या परत पुढचा एक पांढरा मोती, अशी सुई ओवून घेतली. आता इथे आपण 8व्या लाईनसाठी ह्या पांढऱ्या मोत्यातून बाहेर आलो आहोत. इथे आपल्याला लागतील 2 पांढरे मोती आणि एक पिवळा मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची. तर इथे परत मी काठ मारून घेते. पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपल्याला लागतील 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्याच्या पुढचा पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचा दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पहिला, दुसरा पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचा लाल मोती, अशी सुई ओवून घेतली. आता इथे लागणार आहे आपल्याला एक लाल मोती आणि एक पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचा लाल मोती, अशी सुई ओवून घेतली. इथे आपल्याला लागेल आता एक लाल मोती आणि एक पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून द्यायची. पुढचा लाल मोती, त्याच्या परत पुढचा लाल मोती, अशी सुई आपण ओवून घेतली आहे. लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पुढच्या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊन इथे घ्यायचे आहेत 2 लाल मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची आहे. पुढचा अजून एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचे लाल मोती, अशी आपण सुई ओवून घेतली आहे. इथे लागणार आहेत 2 पांढरे मोती
आणि या दोन्ही लाल मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचा एक पांढरा, दुसरा पांढरा आणि तिसरा पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. इथे लागणार आहेत परत 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. त्याच्या पुढचा अजून एक पांढरा मोती. इथे परत आपल्याला लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. पहिला दुसरा पांढरा मोती आणि परत त्याच्या पुढचा 1 2 पांढरे मोती आणि एक लाल मोती. आता इथे आपल्याला लागेल सगळ्यात आधी एक लाल मोती आणि एक पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पुढचा लाल मोती आणि परत त्याच्या पुढचा एक लाल मोती. अशी सुई ओवून घेतली. आता इथे लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. पुढचा लाल मोती, त्याच्या पुढचे सगळ्या पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. इथे आपल्याला लागेल आता एक पिवळा मोती आणि एक पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा पिवळा मोती आणि परत एक पांढरा मोती. आता पुढच्या लाईनसाठी आपण या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. इथे आपल्याला लागणार आहेत आता 2 पांढरे मोती आणि एक पिवळा मोती. आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई दोरा बाहेर काढला होता त्याच्याच विरुद्ध दिशेने आपण सुई ओवून घेऊन इथे हा एक चौकोन कंप्लीट केला. आता इथे 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. आणि परत पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या पुढच्या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घेतली. इथे आपल्याला लागणार आहे परत 2 पांढरे मोती आणि या पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घेतली. पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. इथे परत 2 पांढरे मोती
दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढली. पुढच्या पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढली. इथे आपल्याला लावणार आहेत परत 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढली. पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. इथे आता 2 पांढरे मोती घेऊन हा चौकोन कंप्लीट करायचा आहे. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा अजून एक पांढरा मोती आणि परत पुढचा पांढरा आणि अजून एक लाल मोती. इथे आपल्याला लावणार आहे एक लाल मोती आणि एक पांढरा मोती आणि पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पुढचा लाल मोती आणि त्याच्या पुढचा अजून एक लाल मोती घेऊन लाल मोत्यातून सुई बाहेर काढली. आता इथे 2 पांढरे मोती आणि दोन्ही लाल मोत्यातून सुई बाहेर काढली. पहिला दुसरा लाल मोती आणि परत पुढचं 1 2 आणि 3 पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढली. इथे आपल्याला परत लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि पुढचा पांढरा मोती. इथे परत लागणार आहे 2 पांढरे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची. पुढच्या 1 2 आणि 3 पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची. इथे आपल्याला लागेल आता 1 पिवळा मोती आणि 1 पांढरा मोती. आणि या पांढऱ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि पुढचा पिवळा मोती आणि त्याच्या पुढचा 1 पांढरा मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपण शेवटची लाईन सुरू करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला आधी 1 पांढरा मोती आणि 2 पिवळे मोती आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई ओवून घ्यायची आणि पुढचा पांढरा मोती अशी सुई ओवून घेतली. आता इथे आपल्याला लागेल 1 पिवळा मोती आणि 1 पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेऊन पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. त्याच्या पुढचा पिवळा मोती आणि परत त्याच्या पुढचा पांढरे मोती अशी सुई ओवून घेतली. इथे लागेल आता 1 पांढरा मोती आणि 1 पिवळा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. पुढचा पांढरा मोती आणि त्याच्या परत पुढचा 1 पांढरा मोती. इथे लागेल परत 1 पिवळा मोती आणि 1 पांढरा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. परत पुढचा पांढरा मोती, त्याच्या परत पुढचा पिवळा मोती आणि
पुढच्या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. इथे लागेल एक पांढरा मोती आणि एक पिवळा मोती. आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घ्यायची. पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊन इथे लागेल आता एक पिवळा मोती आणि एक पांढरा मोती. आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा पिवळा मोती आणि त्याच्या पुढचे दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई काढून घेतली. आता इथे परत एक पांढरा मोती आणि एक पिवळा मोती आणि दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतली. पुढचा पांढरा मोती सुई बाहेर काढून घेतली. इथे परत एक पिवळा मोती आणि एक पांढरा मोती अशी सुई ओवून घेऊन या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पुढचा पांढरा मोती, च्या पुढचा पिवळा मोती आणि परत एक पांढरा आणि दुसरा पांढरा अशी सुई ओवून घेतली. आता इथे एक पांढरा मोती आणि एक पिवळा मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई ओवून घेतली. पुढचा पांढरा मोती, त्याच्या पुढचा अजून एक पांढरा मोती सुई ओवून घेतली. आता इथे एक पिवळा मोती आणि एक पांढरा मोती घेऊन हा चौकोन पूर्ण करायचा आहे. दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची. पुढच्या पिवळा मोती आणि त्याच्या पुढचे दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घेतली. आता इथे सगळ्यात शेवटचा चौकोन आपण पूर्ण करत आहोत. त्यासाठी लागणार आहेत 2 पिवळे मोती आणि या दोन्ही पांढऱ्या मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची आहे. पुढचा पिवळा मोती, त्याच्या पुढचा अजून पिवळा मोती असे आणि परत मधला पांढरा मोती अशी सुई ओवून घेऊन इथे गाठ मारून घ्यायची. इथे छान पक्क होऊन जाईल. 1-2 चांगल्या घट्ट गाठी मारून घ्यायच्या. आणि दोरा 1-2 मोत्यांमधून फिरवून घ्यायचा. आणि कट करायचा. तर आता हे असं ओम आपला आज आपण शिकलो आहोत. तर हा ओम आपण देवासमोर, देवघरासमोर तसेच चौरंगासमोर ठेवू शकतो. अगदी सोप्या पद्धतीने हा आपण ओम बनवू शकतो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.